काय तुला चहा प्यायला ठेवलं का काय? अहो दादा, मी ना इन्स्पेक्टर साहेबांना बोललो होतो. तो का ढगात न पडला? ढगात न पडला का काय? पण काय विषय संपवायचं, निघायचं इथून. निघ. किती गाड्या होत्या? 19 हा 19 कितीची ऑर्डर होती? 40 वरच्या 11. हा भाई तुम्हाला काय खायला आणि प्यायला पाहिजे फक्त? काय बघ, माझ्या घरावरती नोटीस चिकटवतो तू. मा झाला हा? काय करणार भाई, तसा आदेश आहे. असले आदेश ना फाट्यावर मारतो मी, फाट्यावर. स्ट्रिक्टली ऑर्डर आहे, आदेश पाळावे लागतात. या इचा दया पटेलच्या नवीन कायदा करून माझी ठासतो काय म्हणा? हा 2 दिवसात त्या पटेलला उचलायचा. ठीक आहे भाई. तू का थांबलाय? हा चल निघ निघ. इथंही नोटीस लावावी लागणार आहे. मी तुला गोडीत सांगतोय, नीट निघायचं. जाताना घरावर चिकटवलेली नोटीस स्वतःच्या हातानं काढून न्यायची. हा आणि घरी जाऊन पालथं पडायचं. तुझ्या बापाला फोन करून सांग, म्हणाव गजानन म्हात्रेच्या घरावरती आहे ना नोटीस नाही चिकटवता येणार, तुकडे फेकतो म्हणाव तो माझ्या समोर. मात्रे सरकारी काम आहे, मला इथं नोटीस लावावीच लागल. ओरडायचं नाही. कुठे लावतो रे नोटीस तू? हा कुठे लावतो? कुठे लावतो नोटीस? हा कुठे लावतो? ए पप्पू, केरोसिन घेऊन ये रे. हा भाई, आज याचा शोच लावतो. तो छू म्हटला ना तेव्हा माझ्या अंगावरती. तुला माहिती का? व त्याच्या अंगावर. माझ्यावरती जप्तीची नोटीस बजावतो. हा तुझा शो लावतो का नाही बघ. मात्र नाही नाही नाही, सोड सोड सोड. चांगल्या आणि इमानदार अधिकाऱ्यांची सुरक्षा पणाला लागली आहे. एखाद्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी भीती वाटावी अशी दहशत राज्यात निर्माण झालेली आहे आता. हे बघा, वाळूचा प्रश्न ही एवढी मोठी गंभीर समस्या आहे, पण आपण सर्वसामान्य माणसं करतो काय? कांदा आणि भाजीपाल्याच्या वाढत्या भावावरच चर्चा करतो. अहो पण वाळूच्या भावाचं काय, त्याच्यावर कोण चर्चा करणार? अहो आमच्यासारखा जेव्हा सामान्य माणूस घर घ्यायला जातो ना, तर त्याच्या खिशाला 5 ते 10 लाख रुपयाची एक रकमी चाट बसते. आणि हा मलिदा कोण खातो? हे वाळू माफिया यांच्याच खिशात जातो ना. अहो हे खून आणि दरोडे या लोकांची आपसातली भांडणे आहेत, आणि ते होणार, राज रोज होणारच. बोला भाई. आता कोणाला फोन बिन नाही करायचा, डायरेक्ट भेटायचं. त्याचा मांडला गाठ, त्याला म्हणावं हे लफडं निस्तर आधी, नाहीतर महाराष्ट्रातल्या रेतीवरचा तुझा हक्क संपला म्हणाव. चल. येतो भाई. पप्या, हा भाई. हायवेच्या हॉटेलला जाऊन थांब. येणारी प्रत्येक गाडीन माणूस मला आधी कळला पाहिजे.
हा दादा कुठं आहे रे तू? हायवेवर पडग्यापाशी. पडग्यापाशी पण कुठं? अरे आपला शिवगंगा दाबा आहे ना तिथं. शिवगंगाच्या हॉटेलच्या 50 पावलं पुढं डावीकडं रस्ता आहे, दिसतो का? हा तिथं गाडी घाल पटकन पटकन. मी गण्याला तिकडं पाठवतो. आपली गाडी टीव्हीवर दिसते त्या आपल्याला घुसवतील. हा? गाडी कुणाला दिसायला नको आणि तू पण लपून राहा, कुणाला दिसायला नको. ठीक आहे मागणं लावायचं. हात लाव हात लावली उचल उचल. अरे नीट झाकून घ्या. हा तरक दिसला नाही पाहिजे ना. झाली का दाखवून चला पटपट चला. चला दादा उतर खाली उतर चला 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 ए, चल चल. जोवर आता दादांचा फोन येत नाही ना तोवर आपल्याला आता इथं मुक्काम करावा लागेल. हा मग 2-3 दिवस पुढे का स्टाक मागून घे कोणाला तरी पाठवून. आता काही काम नाही ना, आयश करायची फक्त आपल्याला. ए तुम्ही निघा रे. चूक झाली माझी चूक. हां यानंतर सगळ्या खबरी टायमिंगवर पोचतील. हा गाणं बोल. काय अर्जंट आहे का? बाईची बातमी आहे. कालेरच्या फार्मवर आहे. पक्का तिथंच लपलेला आहे. शंकरा कुठं आहे? झोपडीतच आहे. मग हे मला काय सांगतो? त्याला सांग ना. माझ्या अपमानाचं त्याला काय वाटत असेल, बघल काय करायचं तो. पण भाऊ कोणत्या? ब- हे तिकडे जा.
वाळू उपसा आणि वाळूची तस्करी या प्रश्नाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. या प्रश्नाने किती भीषण स्वरूप गाठलंय हे नायब तहसीलदार शेळके आणि त्या पाठोपाठ गजानन म्हात्रेंच्या निर्गुण हत्येनंतर समोर येतंय. वास्तविक हे खून म्हणजे एका मोठ्या खेळाचा छोटासा भाग मानलं जातंय. सत्तेचं समीकरण आता वाळू कारणाशी जोडलं जातंय. कोणाच्या हातातली सत्ता जातीये आणि ती कोणाच्या हाती येतेय याच्या मुळाशी गेल्याशिवाय खरे सूत्रधार कोण ते पुढे येणारच नाही. हॅलो, तो गजा संपला रे. हां, घाटकोपरच्या तिन्ही साईट्सचं काम चालू करा. सगळी मॅनपॉवर तिकडे लावा. 2 वर्षात प्रोजेक्ट कम्प्लीट झालं पाहिजे. हां, फक्त तुझा राग नव्हता दादा, लई शौक होता ना पाडव्याला फुल्या मारायचा. ते जाऊ रे. खुश आहे मी तुझ्यावर. आता सोबत तू माझा पोरगा. आता ये अखेरची ट्रिप टाकायची, लगेच खरे परतायचं. आता चिंतेचा काही विषयच नाही ना भाऊ. अरे काय रे, हे प्रकरण सगळीकडे तापलं म्हणून चिंता वाटते. 2-1 दिवसात हे टीव्हीची गडबड बंद झाली का मग निघ. तुझा फोन आला की मी सुटलोच ना दादा. हा. आणि दादा राणीचा पाय गुण असा आहे ना, एकदा का राणी घुसली ना की मग काय विषयच नाही ना भाऊ. ही शेवटची ट्रिप बरं का तुझी शंकर. आता खरला आला. आता काम बदलायचं तुझं. ड्रायव्हर की सोडायची, सेट करून टाकतो तुला. एवढी ट्रिप टाकून लवकर घरी ये. शेट बनायचं आणि लग्न बी करायचं. ए, खाली उतर, खाली उतर. काय झालं आवाज साहेब? देतो केव्हाचा सांगतो का आपला चाललाय पुढं पुढं. थांब 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 म्हणतोय, आपला चाललाय पुढं. हा, अहो साहेब, अरे हो, पण ऐकायला नाही येत का तुला? मग जाऊ दे ना साहेब, जाऊ दे ना, जाऊ दे ना. हा पटेल साहेब, अहो आपला ट्रक त्या लोथे नावाच्या इन्स्पेक्टरनी पकडला ना. अहो सगळी फिल्डिंगला. सर आता तुम्ही जरा मॅनेज करा. बघा काय होतं ते, कारण लोथीन सोडलं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल सर. हाच ना तो नेहमी टीव्हीवर दिसणारा? हो साहेब. अरे टीव्हीवर दिसायची फार हौस आहे ना तुला? साहेब सोडा ना. थांब जा, दाखवतो तू. येस सर. सोडून द्या, नाही सर, पण सोडून द्या. येस सर. चला रे निघा.
महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे कळून चुकलेला आहे. या वाळूच्या धंद्याला राजश्रेय मिळाला असल्याची चर्चा ही सुद्धा मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे. आपण जो ताफा आमच्या चॅनल वरती पाहत आहोत तो माननीय महसूल मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आहे. आणि हा जो ट्रक आम्ही वारंवार आमच्या चॅनल वरती दाखवत आहोत हा तोच ट्रक आहे जो सदानंद भामरे यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे अरे, म्हात्रेच्या ही न्यूज थांबवा, ट्रक चालकाची नाहीतर तो महसूल मंत्री संध्याकाळपर्यंत माझा गेम करेल. या संपूर्ण घटनेमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय असंतोष माजलाय. येऊ दे हा येऊ दे हा आणखी येऊ दे घे मागे घे हा येऊ दे हा घे बस हा बस. राणी सेफ आहे नाही तर हा काय प्रॉब्लेम नाही. काय रे तुला काय रस्त्यावरचा सटर फटर माणूस वाटलो मी? हा अरे सगळे प्रोटोकॉल मोडून यावं लागलं इथं. त्या चव्हाणनी तुला ठेवलंय काय माझी ठासायला? हा माझाच गेम वाजवताय तुम्ही हरामखोर. नाही साहेब, तसं काही नाही. मी शब्द देतो. मी त्या ABC चॅनलवाल्यांना माफी मागायला लावतो. तो तुझा पोरगा तो ट्रक ए कोण तो कोण किसन लाव फोन लाव त्याला. हां, साहेब बोलतायत बोल. हॅलो अरे किसान तुझ्या आईच्या गावात तू काय रेती खेळतो का रे माझ्याची? हे ऐक माझा ऐक आधी. तो ट्रक तो पोरगा 2-3 वर्ष कुठे दिसले नाही पाहिजे इकडे. माझा जीव धोक्यात घालताय. सांगितलं ना कुठे बी लपाव.